नमस्कार. सकलममध्ये आपलं स्वागत आहे. अराउंड द वर्ल्ड या विशेष कार्यक्रमाच्या मालिकेमध्ये आज पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन देशांदरम्यान सुरू असलेल्या संघर्षावर आपण बोलणार आहोत. कबीरदासांचा एक दोहा आहे, बोया पेड़ बबूल का तो आम कहाँ से होय. म्हणजे जर काट्याचं झाडं पेरलं तर त्याला आंबे कुठून येतील. पाकिस्तान या दोह्याची प्रचिती घेतो आहे. म्हणजे काय तर पाकिस्ताननं आपल्या परराष्ट्र धोरणाचा भाग म्हणून धार्मिक कट्टरतेला आणि दहशतवादाला प्रोत्साहन देण्याची रणनीती आखली. त्याच्यामागं दोन उद्देश होते. एक तर अफगाणिस्तानमधल्या राजवटीवर कायम स्वतःचं नियंत्रण ठेवणं आणि दुसऱ्या बाजूला भारताशी असलेलं जे पाकिस्तानच्या मनातलं वय आहे त्यानुसार भारताला युद्धात तर काही पराभूत करता येत नाही, तर दहशतवाद्यांच्या माध्यमातून भारताला सतत घायल करत राहायचं, ही या रणनीतीची दोन प्रमुख अंगं होती. आणि यात बराच काळ पाकिस्तानमधल्या लष्कराच्या सत्तेला किंवा तिथल्या मुलकी सत्तेला असं वाटत होतं की यात आपण यशस्वी ठरतो आहोत. याचं कारण अफगाणिस्तानमध्ये आधी मुजाहिदीनानंतर तालिबान निर्माण करण्यामध्ये पाकिस्तानचा वाटा सगळ्यात मोठा होता. थोडंसं इतिहासात जायला पाहिजे. अफगाणिस्तानमध्ये जेव्हा सोव्हिएत संघाच्या मर्जीवर चालणारी सत्ता तिथं होती, कम्युनिस्ट राजवट होती, तेव्हा ही कम्युनिस्ट राजवट उलटली पाहिजे असं शीतयुद्धात सोव्हिएत संघाचा प्रतिस्पर्धी असल्या अमेरिकेला वाटत होतं. आणि त्यातून अमेरिकेनं पाकिस्तानला हाताशी धरलं आणि अफगाणिस्तानमध्ये मुजाहिदीनांची फौज तयार केली. म्हणजे काय तर मुजाहिदीन म्हणजे योद्धे जे लढणारे लोक आहेत. तर या मुजाहिदीनांना शस्त्रास्त्र आणि प्रशिक्षण हे सगळं पाकिस्तानमधून होत होतं आणि त्याला पैशाचा आणि हत्यारांचा पुरवठा अमेरिकेतून होत होता. तर याचा फायदा काय झाला पाकिस्तानला, तर त्यांनी सोव्हिएत संघाच्या अफगाणिस्तानमधल्या सत्तेला खिळखिळं केलं आणि अखेरीस तिथं मुजाहिदीनांचा विजय झाला. सोव्हिएत संघाला माघार घ्यावी लागली. अफगाणिस्तान हे एका अर्थानं महासत्तांच्या काय म्हणता येईल की अहंकाराची किंवा त्यांच्या सत्तालुलुपतेची एक दफनभूमी आहे असं म्हणता येईल. कारण ज्याप्रमाणे सोव्हिएत संघाच्या अहंकाराला किंवा सोव्हिएत संघाच्या तिथल्या सत्तेला मुजाहिदीनांनी शह दिला आणि सोव्हिएत संघाला माघार घ्यावी लागली, तसंच पुढं जेव्हा तालिबानी तिथं सत्तेत आले, तालिबानीसुद्धा पाकिस्तानच निर्माण केले आणि अमेरिकेच्या मदतीनं निर्माण केले होते. पण जेव्हा अमेरिकेच्या ट्विन टॉवर 9/11चा हल्ला झाला तेव्हा अल कायदाचे दहशतवादी अफगाणिस्तानात असायला गेले. लाडेनपासून अल्मान अल जवाईपर्यंत सगळे मोठे अल कायदाचे मोहके तालिबानच्या आश्रयाला गेले आणि अमेरिकेनं तालिबानच्या विरोधात युद्ध पुकारलं. दहशतवादाविरोधातलं जागतिक युद्ध असं अमेरिका त्याला म्हणत होती. या युद्धामध्ये पाकिस्तानची द्विधावस्था अशी होती की तालिबानला निर्माण तर आपणच केलं आणि आता त्याच तालिबानच्या सत्तेला मोडून टाकण्यासाठी अमेरिकेला आपल्याला पाठिंबा द्यावा लागतो. तेव्हा अमेरिकेनं असं बजावलं होतं की जर या युद्धात पाकिस्ताननं अमेरिकेला मदत केली नाही तर पाकिस्तानला थेट अश्मयुगात पाठवू. अमेरिकेच्या या धमकीपुढं मान तुकवण्याला पर्याय नव्हता. पाकिस्ताननं अमेरिकेला मदत केली, पण त्याचबरोबर तालिबान संपणार नाहीत असंही एक व्यूह पाकिस्तानला रचला. आणि जवळपास 20 वर्षाच्या युद्धानंतर अमेरिकेच्या फौजांना पण अफगाणिस्तानातून मागे जावं लागलं. जसं सोव्हिएत फौजांना मागं जावं लागलं तसंच अमेरिकेच्या फौजांनाही मागं जावं लागलं. आणि पुन्हा एकदा ज्या तालिबानला मोडण्यासाठी अमेरिका आणि सगळे नाटो देश अफगाणिस्तानात आक्रमण करत होते त्याच तालिबानची सत्ता अफगाणिस्तानामध्ये आली. आणि हा पाकिस्तानच्या रणनीतीचा एक विजय मानला जात होता, कारण तालिबानला तिथं सत्तेत आणण्यात पाकिस्तानचा हात होता. तेव्हाचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान असं म्हणाले होते की जेव्हा अमेरिकेच्या फौजा मागे गेल्या तेव्हा ते असं म्हणाले होते की आज खऱ्या अर्थानं अफगाणिस्तान गुलामीच्या साखळदंडातून मुक्त झाला. म्हणजे एका अर्थानं अफगाणिस्तानातून अमेरिकेचं सैन्य मागाई गेलं याचा आनंद पाकिस्तानला झाला होता. 3-4 वर्षातच ही परिस्थिती बदलली आणि तालिबान आणि पाकिस्तान यांच्यातले मतभेद समोर यायला सुरुवात झाली. हे अफगाणिस्तानमध्ये भारताला कुठलीही भूमिका असू नये यासाठी पाकिस्तान सतत प्रयत्न करत होता. त्या अफगाणिस्तानमध्ये सत्तेवर आलेले तालिबानी, ज्यांना सगळं जग दहशतवादी म्हणत होतं, ते तालिबानी आता जगातल्या वेगवेगळ्या देशांशी संपर्क साधायचा प्रयत्न करत होते. आणि त्या मालिकेत त्यांनी भारतासोबतसुद्धा जवळीक वाढवायला सुरुवात केली. त्यांचे काही परराष्ट्रमंत्री मुत्तकी वकील भारतात येऊन गेले आणि जो तालिबान पाकिस्तानचा मित्र वाटत होता तो भारताला
मित्र करायचा प्रयत्न करत होता आणि पाकिस्तान आणि तालिबानमध्ये मात्र एक युद्ध छेडलं जाईल अशी परिस्थिती तयार झाली. याची 2-3 कारणं आहेत. एक तर पाकिस्तानमध्ये जे युद्धाच्या काळात अफगाणिस्तानातून लोक आले होते ते सगळे लोक पाकिस्ताननं सक्तीनं अफगाणिस्तानात परत पाठवायला सुरुवात केली. काही लाख लोक अफगाणिस्तानात परत पाठवले. हे तालिबान सत्तेला मान्य नव्हतं. दुसरा भाग आहे तो ड्युरॅन्ड लाईन. ड्युरॅन्ड लाईन ही अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यामधली सीमारेषा आहे. ही सीमारेषा अफगाणिस्ताननं कधीच मान्य केली नाही आणि त्याच्यावरून अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये मतभेद आहेत. हा एक मतभेदाचा दुसरा पैलू आहे. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा पैलू आहे ते जसं तालिबान हे अफगाणिस्तानमध्ये प्रस्थापित झालेलं संघटन आहे, लष्करी संघटन म्हणा किंवा दहशतवाद्यांचं संघटन म्हणा एका अर्थानं, तर त्यांचं भावंड म्हणावं असं पाकिस्तानमध्ये TPP किंवा तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान या नावाचं संघटन आहे. आणि पाकिस्तानचा आक्षेप असा आहे की या TPPला अफगाणिस्तानातले तालिबानी सत्ताधारी हे आश्रय देतात आणि हे एका अर्थानं खरं पण असू शकतं. तर हे आश्रय देतात आणि त्यांनी तो आश्रय देणं बंद करावं यासाठी पाकिस्तान अफगाणिस्तानवर दबाव आणते. पण तालिबाननं हा दबाव काही मान्य केला नाही आणि त्यातून अंतिमतः तालिबानच्या तळांवर पाकिस्ताननं हल्ले सुरू केले, हवाई हल्ले केले आणि आत्ता झालेल्या ताज्या हल्ल्यामध्ये तिथल्या नशामुक्ती केंद्रावर पाकिस्ताननं जो हवाई हल्ला केला त्याच्यामध्ये 406 अफगाण नागरिकांचा मृत्यू झाला अशा प्रकारचा दावा अफगाणिस्ताननं केलेला आहे. या हल्ल्याचा भारतानं पण त्याचा खरपूस समाचार घेतला. जगातूनही पाकिस्तानवर टीकेची झोड उठवली जाते आहे. पाकिस्ताननं मात्र हा लष्करी तळावाचा हल्ला होता अशी सारवासारव करायचा प्रयत्न केला आहे. या दोन्ही बाजून हल्ले होत आहेत. एक तर तालिबानी अफगाणिस्तानातले असोत किंवा TPP असो, ही जी संघटना आहेत ही जमिनीवर गनिमी काव्यानं लढण्यासाठी प्रसिद्ध आहेत आणि ते कितीही बलाढ्य लष्कराला, कितीही मोठा हवाई सामर्थ्य असलेल्या सत्तेला ते जमिनीवर आणू शकतात. कारण त्यांना त्या भूगोलाची माहिती आहे, त्यांच्याकडं जमिनीवर लढण्यासाठीची पुरेशी हत्यारं आहेत. पाकिस्तान हवाई सामर्थ्यात अफगाणिस्तानपेक्षा कितीतरी सरस आहे. त्यामुळे हवाई हल्ले अफगाणिस्तान रोखू शकत नाही, पण पाकिस्तानला सतत हल्ले करून घायाळ करू शकतो. आणि मागचा काही काळ अफगाणिस्तानातला तालिबान आणि TPP पाकिस्तानच्या सैन्य दलावर छोटे मोठे हल्ले करून असंच त्यांना रक्तबंबाळ करतो आहे. पाकिस्तानला हे याचं एक मुख्य कारण पाकिस्तानमधून चीनचा एक कॉरिडॉर जातो, CEP ज्याला म्हणतात की चायना पाकिस्तान कॉरिडॉर आहे. तर हा कॉरिडॉर पाकिस्तानमधून अफगाणिस्तान मागे जातो आणि त्याचे जे प्रकल्प चालले आहेत त्या प्रकल्पांवर एका बाजूला बलूच बंडखोर आणि दुसऱ्या बाजूला TPP हल्ले करतात आणि हे हल्ले चीनी इस्टॅब्लिशमेंटवर पण होत आहेत पाकिस्तानमधल्या आणि ते पाकिस्तानला सहन करणं कठीण आहे. त्यातून आत्ताचा ताजा संघर्ष आहे. पण या संघर्षाचं कारण किंवा हा संघर्ष पाकिस्तानच्या दारात आला याचं मुख्य कारण पाकिस्ताननं जन्मापासून धर्माधारित कट्टरतेला वाव दिला. त्याच्यातून एक तर अंतर्गत व्यवस्थेमध्ये वर्चस्व ठेवता येईल असं त्या वेळच्या लष्करशाहांना आणि मुलकी सत्तेतल्या सत्ताधाऱ्यांना वाटत होतं आणि दुसऱ्या बाजूला भारताच्या विरोधात दहशतवाद एक्सपोर्ट करून भारताला सतत रक्तबंबाळ करता येईल असं वाटत होतं. याचा परिणाम असा झाला की पाकिस्तानच्या अंतर्गत व्यवस्थेमध्ये धर्मांध शक्ती इतक्या फोपावल्या, इतक्या बळावल्या की TPP सारखं जे संघटन आहे ते पाकिस्तानच्या लष्कराला थेट आव्हान देतं. पाकिस्तानी लष्करी शाळेवर हल्ला करून त्यांनी छोट्या छोट्या मुलांना अंदाधुंद गोळीबार करून मारलं होतं. त्यानंतर आपल्याच देशामध्ये TPPच्या चौक्यांवर किंवा तळांवर हवाई हल्ले करायची वेळ पाकिस्तानवर आली होती. जे पाकिस्ताननं पेरलं ते आज पाकिस्तानमध्ये उगवलेलं आहे आणि दहशतवादाचा उपयोग भारताच्या विरोधात करता येईल असं पाकिस्तानला वाटत होतं. तो भारताच्या विरोधात त्यांनी करायचा प्रयत्न केला, पण त्यापेक्षा कितीतरी पट अधिक दहशतवाद आता पाकिस्तानमध्ये फोफावला आहे. मागची अनेक वर्ष भारतात दहशतवादी हल्ल्यामध्ये जितके बळी पडतात त्याच्या कितीतरी पट अधिक बळी पाकिस्तानात पडत आहेत आणि हे बळी घेणारे पाकिस्तानमधलेच दहशतवादी आहेत. म्हणजे दहशतवादाचा जे बीज पेरलं ते आता अक्षरशः त्याचा वटवृक्ष झालेला आहे, ते शतपटीनं फोफावलेलं आहे आणि धोरण म्हणून किंवा व्यूहनीती म्हणून ते पाकिस्तानच्या अंगावर आलेलं आहे. याचं एक द्योतक म्हणजे अफगाणिस्तानमधले तालिबान ज्यांना पाकिस्तानच निर्माण केलं ते आणि पाकिस्तानचं लष्कर एकमेकाला भिडलं आहे आणि दुसऱ्या बाजूला हेच तालिबानी की ज्यांनी कंदहारच्या अपहरण नाट्यामध्ये पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना मदत केली होती ते आता भारताची मदत मागत आहेत, भारताशी जुळवून घ्यायचा प्रयत्न करत आहेत. इतिहासानं एक मोठं वळण आणलं आहे. म्हणून मी सुरुवातीला म्हणाल तसं कबीरदासांचा दोहा चपखल लागू पडतो, बोया पेड बबुलगा तो आम कहासे होय, याची प्रचिती पाकिस्तान घेतो आहे. या अराउंड द वर्ल्डच्या एपिसोडमध्ये तू इथे इतकंच. पुन्हा भेटूया जगातल्या नव्या घडामोडीचं लवकरच. धन्यवाद.